नारळाचं सारण भरून तर करंजी बऱ्याच लोकांनी खाल्ली असेल, पण असं शेंगदाणा, गूळ आणि तीळचं भन्नाट सारण घालून कधी करंजी खाल्ली आहेत का? बाहेरून छान अशी खुसखुशीत आणि आतून खमंग गोडसर. बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीला रव्याचे लाडू आणि करंजी केली जाते नैवेद्यासाठी म्हणून. तर आमच्याही भागामध्ये करंजी केली जाते. नैवेद्यासाठी पिठेची करंजी करतात, पण इतर लोकांना खाण्यासाठी अशी तीळ आणि गुळाची करंजी करतात. तर मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुम्हाला आवाज ऐकून कळलंच असेल की आपली करंजी किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि आतमध्ये तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचं खमंग सारण. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी रवा घातलेला आहे. चवीनुसार अगदी थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता मोहन घालायचं आहे. तुम्ही तेलाचं घाला किंवा तुपाचं घाला, पण मी इथे तुपाचं 3 टेबलस्पून मोहन घेतलेलं आहे. आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मोहन आपल्याला 3 टेबलस्पून पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्ती नका घालू, नाहीतर आपल्या करंज्या फुटण्याची शक्यता असते. म्हणून 3 टेबलस्पून मोहन पुरेसे आहे. आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पीठ एकदम घट्टही नको आणि जास्त सैलही नको. आपल्याला मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे. आपण जर जास्ती सैल पीठ मळलं ना, तर आपल्या करंज्या व्यवस्थित होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ आपलं छान मळून झालं की आपल्याला याला 15 ते 20 मिनिट असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आपली बाकीची सारणची तयारी करून घेऊया. तर सारणासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर आपल्याला शेंगदाणे छान असे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे. पॉवर एकदम हाय करायचं नाही आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत राहायचे आहे. म्हणजे आपले शेंगदाणे आहे ते व्यवस्थित सर्वीकडे भाजले जाईल, म्हणून आपल्याला सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. इथे शेंगदाणे छान असे व्यवस्थित भाजून झाले. त्यानंतर 1 वाटी इथे तीळ घालून तीळसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर तीळ आपल्याला जास्त वेळ पण नाही भाजायची आहे. जर तीळ जास्ती भाजल्या झाली ना, तर ती कडसर पणा येतो तीळ जास्ती भाजल्या गेली तर. म्हणून आपल्याला तीळ जास्ती भाजायची नाही आहे. अगदी थोडी अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे तीळसुद्धा आपली छान अशी भाजून झालेली आहे आणि जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते ना, त्याचे जे तलफट होते ते काढून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे. तर मी इथे 1 वाटी गूळ छान असा बारीक करून घेतला आणि 1 वाटी गूळ यामध्ये घातलेला आहे आणि सोबतच 4 ते 5 वेलची घालायची आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. वेलची पूड असेल तर तुम्ही वेलची पूड घाला, नसेल तर मग यामध्ये वेलची घालून सोबतच आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सारण पण छान असं व्यवस्थित बारीक वाटून झालेलं आहे. आपल्याला हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सारण छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला जे आपण पीठ मळून ठेवलं ना, ते एकदा परत असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर बघा, पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे ना, एकदम घट्ट आणि एकदम सैल. तर आता आपल्याला छोटे छोटे याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. इथे आपले सर्व गोळे पण छान असे तयार करून झालेले आहे. आता आपल्याला एक एक गोळा करून छान असं पीठ लावून आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. तर आपण 3 ते 4 पुऱ्या छान अशा एकच वेळी लाटून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला करंज्या सोबतच 3 ते 4 बनवता येईल, म्हणून आपण अशा लाटून घ्यायच्या. जास्ती पण आपण लाटून नाही ठेवायचं, नाहीतर त्या पुऱ्या आहे ना त्या वातळ येतील आणि व्यवस्थित आपली करंजी बनणार नाही. तर बघा, अशी लांबसर आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि मी ते साच्याच्याच मदतीने करंज्या बनवून घेणार आहे. तर बघा, आपल्याला दोन्ही साईडने छान असं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहेत त्या चिकटणार नाही साच्याला, म्हणून आपल्याला छान असं पीठ दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे पुऱ्याला. तर आपल्याला सारण भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे. आपल्याला सारण एकदम जास्ती पण नाही भरायचं आणि एकदम कमी पण नाही भरायचं आहे. कारण आपण जास्ती सारण भरलं ना, तर करंजी फुटण्याची शक्यता असते आणि कमी भरलं तरी सुद्धा आपली करंजी व्यवस्थित बनणार नाही. म्हणून आपल्याला
सारण जे आहे ते एकदम व्यवस्थित भरायचं आहे. सारण छान असं व्यवस्थित भरून झालं की ते दूध किंवा पाण्याने आपल्याला जे साईडच्या कड्या आहे ना त्याला थोडं थोडं लावून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली जी करंजी आहे ती मंद होईल. म्हणून आपल्याला ते थोडं थोडंसं पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान आपल्याला करंज्या बनवून घ्यायच्या आहे. आणि जो साचा असतो ना तो व्यवस्थित दाबून आपल्याला प्रेस करून करायचा, म्हणजे करंज्या बघा व्यवस्थित बनतात, अजिबात फुटत नाही कुठेच. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. फक्त करंजी भरताना आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे, म्हणजे आपली करंजी तेलामध्ये फुटायला नको, म्हणून याची आपल्याला काळजी घ्यायची आहे करंजी भरताना. तर अशाच पद्धतीने तुम्ही रवा, साखर आणि नारळचं सारण घालून सुद्धा करंजी बनवू शकता, किंवा तुम्ही हाताने करंजी बनवत असाल तर तेव्हा सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक सारण भरायचं आहे आणि ज्या कड्या आहे ना त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत, त्यामुळे जी आपली करंजी आहे ना ती तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. व्यवस्थित आपल्याला दूध किंवा पाणी लावून कड्या अशा छान व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या करंज्या सर्व छान अशा बनवून झालेल्या आहे. आता आपण याला तळून घेऊया. तर मी एक साईडला तेल सुद्धा छान असं गरम करायला ठेवलेलं. तर बघा तेल पण इथे छान असं गरम झालेलं आहे. फक्त करंज्या तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे तेल आहे ना ते आपल्याला एकदम कडकडीत गरम नको आहे. आपल्याला मीडियम तेल असं गरम करून घ्यायचं आहे आणि हळूच आपल्याला यामध्ये आता करंज्या सोडून घ्यायच्या आहे. तर मी एक टाइमला फक्त 2च करंज्या तळून घेतलेल्या आहे आणि बघा आपल्याला वरून असं तेल सोडायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तळून घ्यायचे आहे. नाजूक असतात, तुटण्याची शक्यता जास्ती असते, म्हणून आपल्याला व्यवस्थित आपल्याला करंज्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तर बघा किती छान फुलल्या आहेत, आपल्या टम्म फुलल्या आहेत करंज्या, बघू शकता तुम्ही. छान असं थोडा गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपल्याला करंज्या काढून घ्यायच्या आहेत. एक साईडने तळून झालं की आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे. तर बघा ते मस्त आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. छान टम्म फुलल्या आहेत आपल्या करंज्या. अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या सुद्धा करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, करंज्या तळण्या अगोदर आपल्याला करंज्या परत एकदा चेक करून घ्यायच्या आहे. जर कुठे कढी वगैरे ओपन असेल ना, थोडं जर ओपन असलं ना तर ती करंजी तेलामध्ये लगेच फुटते आणि त्यामुळे पूर्ण तेलसुद्धा खराब होते आणि इतर करंज्या सुद्धा खराब होतात. तर या नागपंचमीसाठी किंवा इतर सणासुदीसाठी अशा पद्धतीने करंज्या नक्की करून बघा, अप्रतिम लागतात चवीला. आणि कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव सांगा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.